आपल्या विद्यालयाचे प्राचार्य पाटणे सर, त्यांचे सहकारी बंधू प्राध्यापक प्राध्यापिका आणि या महाविद्यालयातील विद्यार्थी माझे भाऊ बहीण, आज तुमची आणि माझी भेट ह्याचं मुख्य कारण म्हणजे पाटणे सर. ते माझे परमप्रिय मित्र आहेत. आमची मैत्री कधी झाली आहे मी सांगू शकत नाही आहे. आवाज येतो? आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं हा सुद्धा मला एक पडलेला मोठा प्रश्न आहे. परंतु आपण मराठी भाषा शिकत असताना मराठीत शब्दांच्या जाती आहेत 8 जाती. त्यातल्या 3 नंबरची जात आहे विशेषण, आणि त्या विशेषणात परत पोट जात आहे गुणविशेषण. या गुणविशेषणातली सर्व विशेषणं जरी त्यांना लावली तरी ती अपुरी पडावी इतके ते चांगले आहेत. एवढंच मी फक्त या प्रसंगी बोलू शकतो. प्रथमतः मी तुम्हाला या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 2016 साल लागलेला आहे. 16वं वर्ष धोक्याचं असतं. ते कुणाच्या बाबतीत असतं कोणाचं ठाऊक, मला नक्की माहीत नाही आहे. पण ते चांगलं जावं एवढीच मी शुभेच्छा तुम्हाला इथे व्यक्त करतो. पाटणे सरांनी माझ्यावरच्या प्रेमापोटी मला इथं बोलवलं. खरं तर तुम्हाला सांगायचं, जिथं भेटतील तिथं मी त्यांना म्हणायचो, आणि मी आज धन्य झालो. इथला त्यांचा एक नियोजन बघून, नीटनेटकेपणा बघून. सर हे स्पीच स्टँड आहे ना, मी पहिल्यांदा बघतोय बाबा. 5-7 कार्यक्रम झाले असं स्पीच स्टँड बघायला मिळालं नाही. हां, छान वाटलं. तर एखादी जशी एक सासूरवासीन असते, नवीनच लग्न होऊन ती सासरी गेलेली असते, आणि मग कुणीतरी तिला भेटायला आलं माहेरचं की ती सारखी म्हणत असते की मला तिकडं न्या, मला आठवणी येत आहेत. हां, तिला ती ओढ राहते. तसं मला इथं यांच्याकडे यायची ओढ होती, आणि नेहमी मी त्यांना बोलायचो की कधी बोलवताय. तो एक आज आला, योगायोगानं आला, आणि मला थोडासा आनंद वाटला. आम्हाला एक लहानपणी कविता होती 7वी 6वी 8वीला असेल की घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसाट, माहेरीचा सुहासाची कर भरसाट, सुखी आहे लेक सांग आईच्या कानात, परी आई बाबासाठी मन खंतावत. तसं इथं येताना असं मन खंतावत होतं की पाटणे सर कधी बोलत आहेत. तर त्यांच्याकडं ज्यावेळी पेपरातनं वाचायचो त्यांच्याविषयी बरंचसं, त्यावेळी वाचायचं त्यांच्या कॉलेजला जावं. लालबहादूर शास्त्रीला होते किंवा ढेकळवाडीवर सुद्धा होता सर तुम्ही? हो, त्यावेळी सुद्धा जाणं येणं होतं थोडंसं. आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा येतो. मला फार मोठा आनंद झालेला आहे त्यांच्या प्रेमापोटी. आपण जे स्नेहसंमेलन पार पाडतो ना, त्यात तुला स्नेहही म्हटलेलं आहे ना, ते स्नेह म्हणजे प्रेमच की प्रेमच. माया वात्सल्य असेल, प्रेमाच्या अनेक जाती आहेत. आई वडिलांचं मुलाविषयीचं प्रेम, बायकोचं नवऱ्याविषयीचं प्रेम, भावाचं बहिणीविषयीचं प्रेम, गुरुचं शिष्याविषयीचं प्रेम. त्या प्रेमाच्या अनेक जाती आहेत, आणखी त्याच्या पलीकडले असतं. आज माझ्या इथं थोडंसं मला भरून आलं की विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन माझ्या हस्ते झालं, तर सगळ्यांच्या हस्ते झालं. ते प्रेमाबद्दल अतिशय सुंदर बोलतात. मंगेश पाडगावकरांची आठवण इथं या निमित्ताने येते. हां, येते की त्या चांगल्याला चांगलं म्हणावं वाचा जात नाही आहे. हां, का त्यांनी कसं म्हटलेलं आहे की प्रेमासाठी थोडंसं की प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, ह्या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीनं चिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ते मंगेश पाडगावकर म्हणतात. पण त्याहीपेक्षा कुसुमाग्रज काय म्हणलेत मी सरांच्या भाषणातून ऐकले. त्यांचे सुद्धा कुसुमाग्रजांच्या भरपूर कविता पाहते. हां, प्रेमयोग कवितेत ती म्हणतात. मी आता एक काय म्हणतोय बरं का, एक उमाळा दाटून आलाय प्रेमाला म्हणून थोडंसं सुरुवात करताना म्हणतोय की कुसुमाग्रजांच्या बाबतीत. तर कुसुमाग्रजांच्या बाबतीत काय झालं, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी भाषेतले दुसरे साहित्यिक आहेत ते. पहिले साहित्यिक वि. खांडेकर, आणि हे दुसरे साहित्यिक. माणूस फार साहित्याच्या दृष्टीनं फार मोठा माणूस. ज्ञानपीठ मिळालं आम्हाला आनंदच आहे.
नटसम्राट तुम्ही बघितला नसेल, बघा, नाटक बघा, हे बघा की काय लिखाण काय करावं याचा एक परिपाठ आपल्याला त्यांच्या लिखाणातून मिळतो, त्यांच्या पुस्तकातून आपल्याला मिळत राहतो. ते प्रेमयोग या कवितेत म्हणतात की प्रेम कुणी करावं, प्रेम कुणीही करावं, प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं, राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या कुरूप कुबलावर करावं, भीष्म द्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अपराजित अपमानित मरणावर करावं. प्रेम कुणीही करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम गायीच्या डोळ्यातील अथंग कारुण्यावर करावं, प्रेम मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम कुणीही करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, प्रेम राधे रुक्मिणीच्या लालसर ओठावर करावं. प्रेम कुणीही करावं, प्रेम कुणावरही करावं. ज्याला मारायचंय ना त्याच्यावर तर करावंच करावं, पण ज्याला चारायचंय त्याच्यावर सुद्धा प्रेम करावं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्यापेक्षाही प्रेम त्यागावर अधिक करावं. दुसऱ्याच्या कवितेत म्हणतात प्रेम म्हणजे त्यात सुद्धा सुंदर म्हणतात ते की अक्षरांच्या याच्यात अडकून पडू नकोस किंवा गडीवरच्या झेंड्यासारखा फडकू नकोस. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम म्हणजे वनव्यासारखं जाळत राहणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. अशा पद्धतीचं प्रेमाबद्दल त्यांनी खूप काही बोललेलं आहे आणि थोडंसं मलाही वाटलं म्हणून मी करत होतो. मी ज्या पद्धतीने बोलणार आहे की सरांनी विषय गेलेला, चला हसूयाबद्दलच बोलणार आहे. कारण ताण तणाव ताप व्याप ह्याच्यामुळं आपण फार सगळेजण एक टिकलेले असतो, विटलेले असतो आणि त्यामुळे थोडंसं ताणतणाव दूर करण्यासाठी हसू जवळ केलं पाहिजे, हसलं पाहिजे. मी परवा जयसिंगपूरला गेलो होतो एका कार्यक्रमाला. येता वेणुताई चव्हाण कॉलेजचा कार्यक्रम करून आलो. तिथे केंगार सर नावाचे दोस्त होते, त्यांनी त्यांच्याकडे मुक्काम झाला. पहाटे 6:30-6ची वेळ होती आणि एकदम आम्हाला असा हास्याचा आवाज यायला लागला. तिथे एक गणपतीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या पटांगणात ती बरीचशी अशी त्या हास्य क्लबची माणसं यायची, मोठ्यानं खो खो हसायची, हसत होती. मी बाहेर येऊन जाईन म्हटलं काय होतं, आपल्या हास्य क्लब आहे, 5-25 माणसं तिथं येतात, वय झालेली किंवा रिटायर झालेली आणि हसत बसतात, हास्य म्हणून. मला सांगा की आता ती का हसत होती, काय कारण होतं का त्याला? तुम्हाला मी हसा म्हणून तुम्ही हसणार आहे का? नाही ना, हसण्यासाठी काहीतरी घडलं पाहिजे. हो, काय नक्की घडलं पाहिजे? काहीतरी घडलं पाहिजे. भला मी पाहुणा आहे, चालता आलो, घसरून पडलो, तुमच्याकडे हसं आलंच पाहिजे, हसलं पाहिजे. काहीतरी साध्य दाखवल्याशिवाय, साधन दाखवल्याशिवाय साध्य सुद्धा होऊ शकत नाहीये. म्हणून काहीतरी साधन लावलं पाहिजे ना, तर साध्य होणार आहे. काहीतरी मी तुम्हाला हसण्यासाठी सांगितलं तर तुम्ही हसणार आहात. हसा म्हणून कुणी हसायला तयार नाही. आमच्या लहानपणी आम्हाला म्हणायचं ना हसायला लागलं. काय हसते, काय हसाय काय झालं तर हसाय काय झालं तर कारण काय सांगा. रडत असलो विचारलं की रडाय काय झालं तर रडायचं कारण सांगू शकतो. त्यानं चिमोटा घेतला, त्यानं पुस्तक फाडलं, त्यानं वॉच काढलं, पण हसाय काय झालं तर कारण काय सांगा, मोठा प्रश्न पडायचा. हसण्यासाठी काहीतरी घडावं लागतं आणि हे मला फार उशिरा कळलं. कुणीतरी मारलं की मी रडायचो ना, इकडे जातो, रडाय काय झालं सांगतो, हसाय काय झालं काय सांगावं हा प्रश्न मला पडायचा. आणि थोडंसं मग त्याच्यासाठी थोडंसं मी अभ्यास करत गेलो आणि मला ते हसू भेटलं. समर्थांनी म्हटलेलं आहे की टवाळा आवडे विनोद. विनोद कुणाला आवडतो? टवाळा ना नाही असं म्हणणाऱ्या समर्थांना सुद्धा विनोद आवडत होता. त्यांचा शिष्य कल्याण असं काय बोलला, काय हातवारे केले वगैरे वगैरे, त्यातून ते हसायचे ना. टवाळा आवडे विनोद कसं म्हणायचं ते कळत. आणि त्यांनी का म्हणू नये हो, की जीवनाला विरक्त झालेला माणूस, बहुल्यावर बायकोला बघून पळून जाणारा माणूस, ह्याशिवाय काय म्हणू शकणार हो? आपल्यापैकी कोण पळून जाईल का? शक्यच नाही आहे. पण ज्या गोष्टी होत राहतात पण त्यांना सुद्धा हसू येत होतं, हा तितकाच मोठा महत्त्वाचा भाग होता. विनोदाचा पाया हा कशावर रचला हे तुम्हाला मी सांगतो. अज्ञान असेल, अतिशयोक्ती असेल, अपेक्षाभंग असेल, विसंगती असेल, विकृती असेल, व्याजुक्ती असेल, व्यंगोक्ती असेल, या सगळ्यावर पाया. अज्ञान नाव कसं आहे? अज्ञान हा अपराध आहे आणि अज्ञानात आनंद आहे. या दोन वाक्यांच्या खाली अंडरलाईन करा. अज्ञानात आनंद आहे आणि अज्ञान हा एक अपराध आहे. हां,
आणि म्हणून अज्ञानाच्या काही गोष्टी घडतात त्या सुद्धा आपण हसण्यावारी नेतो किंवा हसण्यासारख्या असतात. हां, की माझी एक 4 वर्षाची नात आहे आणि परवा मी सहज तिला घेऊन मांडीवर असं बसलो होतो तर अशी एक लोखंडी तुळवी आहे माझ्या घराला, त्या तुळवीला खाल्ल्या बाजूने पाल चिकटली होती आणि तिने मला सहज प्रश्न विचारला की बापू ती पाल का पडत नाही? म्हणलं नाही पडत ग, चिकाटली या. आता त्याचं शास्त्रीय कारण मला काय एवढं माहीत नव्हतं त्यावेळी. शास्त्राचे शिक्षक सांगू शकतील पाल का चिकाटते खाल्लं. तर ती म्हटली की का पडत नाही? तर म्हणलं पडत नाही, चिकाटली आहे म्हणजे. मग मला चिकटवली. तर म्हणलं तू लहान आहेस, तू काही चिकटायची नाही आहेस. हां, तू आपला आठवड्यात धरू नकोस. बरं मी लहान आहे, मग तू चिकट. अज्ञान भाग कसला आहे? अज्ञान. याच्या पुढे मी सांगणार आहे तुम्हाला अज्ञानाबद्दल. हां, काही अपेक्षाभंग असतो, काही विसंगती असते. हो, आपल्याला संगती म्हणजे काय माहीत आहे पाटणीचं? ही संगती म्हणजे काय? नवरा बायकोचा जोड कसा असावा? बऱ्यापैकी असावा. नवरा 5.5 फूट उंच असला तर 5 फूट 3 इंच बायको असावी. रस्त्याने चालताना बरी दिसतात. पण जर तुम्ही असं रस्त्याने चालताना एखादा जोड असा पाहिला की नवरा पडवळागत लोंबकलच चाललाय आणि बायको भोपळ्यागत भुईला चिपटून चालली आहे, विसंगती असं आलं. ते विसंगतीचं असं असतं. संगती आपल्याला माहीत असते आणि विसंगतीमुळे अतिशयोक्तीच्या बाबतीत तर काय बोलायला नको. हां, टी व्ही जोशींचं किंवा श्रीपादकृष्ण कोल्हटकरांचं किंवा आणखीन यांचं त्या अतिशयोक्तीवर भरपूर विनोद असतात. या पद्धतीनं तर थोडंसं आपण पुढं जात राहूया. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तर मी बालपणाबरोबर हसू हरवलेला माणूस होतो. बालपणाबरोबर हसूसुद्धा हरवलेला माणूस होतो. प्रचंड दारिद्र्यात जगलेला मी माणूस आहे. आता माझ्या दारिद्र्याचं वर्णन करून तुमच्याकडनं सहानुभूतीची किंवा दयेची भीक मागावी म्हणून मी हे सांगतोय असं नाही आहे. पण ज्यावेळी मराठीचे शिक्षक एखादा निबंध कसा लिहावा शिकवतो, इथं गायकवाड सर असतील, अन्य कोण असतील, निबंध कसा लिहावा त्या निबंधाची सुरुवात आकर्षक करताना मग ते सांगतात की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच खरा. का त्यांच्याकडनंच बोध सापडतो? हां, आमच्याकडनं काही बोध सापडू शकत नाही आहे. पाटणेसरांच्याकडनं बोध सापडू शकत नाही आहे. मी तुम्हाला एक आव्हान करतो, आयुष्य लक्ष पाऊल कोणाचं नाही का? आयुष्य पावलांचे ठसे. हे पुस्तक तुमच्यापैकी कुणी वाचले हो? हात वर करा. आयुष्य लक्ष पावलांचे ठसे. त्यांच्या वडिलांनी अण्णांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. अरे किती सुंदर पुस्तक आहे. ते पहाटे 3ला उठून वाचले ते. एक 15 दिवसात संपवलं. आता संपूर्णच मी इकडे आलं. काय ते तो काय त्या माणसानं काय भोगलं लहानपणीपासून होतं. पण जीवन हे चढ उतारासारखं असतं. हो, कधी सुख येईल, कधी दुःख येईल, कधी श्रीमंत येईल, कधी गरीब येईल, सांगता येत नाही. ते त्यांनी त्यांच्या वडिलांनी भोगले. टोटल सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचा जन्मसुद्धा आता जन्मतारीख माझी पाठ आहे, 17 ऑगस्ट 1957 ना. काय की त्यात त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे. साहित्यिक मूल्य असेल नसेल पण इतकं सुंदर लिहिलेलं आहे ना, ते वाचण्यासारखे, फार वाचण्यासारखे, झपाटल्यासारखे वाचलं. त्यांच्या बुद्धिमत्तेची, प्रत्येक गोष्टीच्या आठवणींची, त्या सालातल्या त्या आठवणींची इतकी जबरदस्त हे ना, ते ह्याच्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. आणि म्हणून थोडंसं की मला असं वाटतं की मी सुद्धा बालपण त्यांच्यासारखंच थोडंसं भोगलेलं आहे. प्रचंड दारिद्र्यात भोगलेलं आहे. मी छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही. जाता जाता सांगावंसं वाटतं, राहवत नाही आहे की माझ्या पासारखी तुमची काही विद्यार्थी इथं असतील तर ते सुद्धा माझ्यासारखं अशा पद्धतीनं काहीतरी जीवनात संघर्ष करून कुठेतरी बऱ्यापैकी मोठे व्हायचा प्रयत्न करतील. मला BA पर्यंत पॅन्ट मिळाली नव्हती घालायला. छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी मी. तुम्ही म्हणाल का मग हे नक्की काय घालून जात नाही? हां, सांगतो ना तुम्हाला. खरेदी विक्री संघात ते कापड दुकान होतं. त्या कापड दुकानात 3 रुपये मीटरचं 56 पाण्याचं मांजरपाटचं कापड मिळायचं. 2 मीटर कापड घेतलं ना की लेंगा आणि शर्ट मस्तपैकी व्हायचा. एखाद्या दुकानातून झारपकरची निळची पुडी न्यायची. बंड बांगल्यावर राहत होतो जिथं आता पोलीस ग्राउंड वगैरे आहे. आणि मग ते पाण्यात टाकून शेणी त्यात ती कपडे शिवलेली मल्हारपेठेत एक टेलर होता अबू नावाचा, तो कपडे शिवायचा. ₹1.5 शिलाई लेंग्याची, ₹1.5 शर्टची.
3 रुपयात शर्ट शिवून न्यायचा, ते निळीच्या बादलीत टाकायचं, मस्तपैकी वाळत घालायचं, ताडपदरीसारखं असं व्हायचं. मग ते परत घडी करायची. मग झोपताना ते उशाखाली घ्यायचं. बरं झोपताना तरी अंथरूण बांधून बसलं होतं. 1.5-2 रुपयाला साखरेचं पोतं मिळायचं जाड, ते घ्यायचं कुठल्या तरी दुकानातलं, ते उसवायचं, ते खाली असं हांतरायचं. आणि हिवाळ्यात जास्तच गार लागायला लागली ना फरशी, तर मग रद्दी आणायची किलोभर. एक मित्राने आम्ही दोघा ठिकाणी इंग्रजीची रद्दी आणायची, ती खाली हातरायची आणि त्याच्या खाली ती कपडे ठेवून त्याने ती इस्त्री केलेली कपडे घालून मी जायचो. कॉलेजमध्ये कोण दोस्त असणार आहे? तो कोणीही दोस्त नव्हतं, कुणीही नव्हतं. कोण जवळ करणार आहे? मी ज्यावेळी मोठ्या मोठ्या कॉलेजवरनं कार्यक्रमाला मी जातो ना, त्यावेळी तिथं बघतो पोरं, पण मला एकही असा लेंग्यातला पोरगा दिसत नाही. तुमच्याकडे आहे का पोरं? नसणार आहे. आणि असा मी होतो. आणि त्यामुळं थोडंसं हसणं वगैरे विसरून गेलो होतो. पण एक गंमत होती त्यावेळी. त्यावेळेचे प्राचार्य होते उन्हूने, डॉक्टर उन्हूने. तुम्हाला सुद्धा प्राचार्य म्हणून पाटले सर फार चांगले लाभलेले, तसे आम्हाला ते लाभलेले होते. आणि मग ते काय करायचं की जी खेड्यातून आलेली पोरं आहेत ना, ही निराश उदास अशा मनस्थितीनं चेहऱ्यानं वावरत असायची. मग त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी हसू फुलवावं, काहीतरी चांगलं उत्स्फूर्त असं एखाद्या गुलाबाच्या कळीतून फुल उमलावं, असं काहीतरी त्यांचा चेहरा दिसावा म्हणून एक 15 दिवसानं महिन्याने एक व्याख्यान त्याचा बोर्ड असा बाहेर लावला जायचा की प्राचार्य डॉक्टर उन्हून यांचा अमुक अमुक तारखेला व्याख्यान आहे, सर्वांनी तिथे जमावं. म्हणजे पिढीच्या पोरांच्यासाठी फक्त, बाकी नाही. आणि मग ते एक व्याख्यान मी त्यांचं पहिल्यांदा ऐकलं आणि मला हसू तिथं खऱ्या अर्थाने भेटली. विषय काय होता? हसा पण लट्ट होऊ नका. आणि व्याख्यानाला सुरुवात केली. तुम्ही जसं बसलाय तसं मी वर बेंचवर बसलो होतो आता मस्तपैकी. आणि त्यांनी तो किस्सा सांगितला. तो जे हसलो ना मी, खरं मला तिथं पहिल्यांदा हसू भेटलं. आणि मग मी ते हसू म्हणजे आता हसायचं आणि वाटत सुटायचं. त्यांनी किस्सा सांगितला होता. म्हणजे 3री-4थीचा वर्ग होता मराठी शाळेतला, प्राथमिक शाळेतला. आणि त्या वर्गात एक ठकी नावाची मुलगी होती. भयंकर वात्रट मुलगी. इतकी वात्रट की काय आहे की खोड्या करण्याशिवाय तिला चुकीच नाही. कुणाचं ते पोलकत वड, कुणाचं वेणीच वड, कुणाचं काय कर, पुस्तकं फाड, काय असल्या खोड्या करायची. आणि तिच्या तक्रारी कोणत्या दुसऱ्या पोरी बाईच्याकडे सांगायच्या. मग या बाईला असा राग यायचा. आणि मग त्या ठकीकडे जायच्या ना, असं ठकीकडे रागावून, काय गं ठक्के, मी तुझ्या आई असायला मारायच्या तर नाही, नुसतं असं हे करायचं. का असं म्हणायच्या की तुम्हाला लहान मुलांना मारण्याचा नैतिक अधिकार हा आम्हा शिक्षकांना नसतो, तो त्या आई वडिलांना असतो, कारण ते खाऊ पिऊ घालतात म्हणून त्याचं म्हणायचं की काय गं ठके, मी तुझ्या आई असायला आलो होते. एकदा काय झालं, या ठकेला एक ब्लेड गावलं कुठेतरी, ब्लेड. आता त्या ब्लेडला किती धार आहे हे बघायसाठी काय केलं, काय का सापडानाच कुठं. तिने शाळेत आणलं दप्तरातनं ब्लेड. बरं त्यावेळी कसं आहे की पोरीला लांब अशा मस्तपैकी वेण्या असायच्या, बॉक्सट वगैरे. बरं खाली बसायचे ते बेंच तर येत का. पण ती पुढची ती वेणी मागची त्या दप्तरावर पडायचं, तसं पुढची ती वेणी ठकीच्या दप्तरावर पडली. बरं केस हे संवेदनाही नसतात. तिला बरं वाटलं चला ब्लेडचा उपयोग करूया म्हणून धरली येणी. आखी यांनी कापली हातवर. शेजारच्या पोरीनं बघितलं, लगेच बाई जगाचं ठकीनं काय केलं, यांनी कापली की बाईंचा राग. मग काय गं ठके, तू तुझ्या आई असायला झालं. ठकेला जर पडली म्हणली, काय सारख्याच बाई म्हणतायत म्हणले, काय आता फैसलाच करून टाकू. तिनं आपलं विखुरलेलं दप्तर त्या पिशवीत भरलं, पिशवी खांद्यावर टाकली, दारातनं बाहेर पडायला लागली. तेवढ्याच बाई म्हणलं, काय ठके, काही नाही बाई, कुठं निघाली, घरी निघाले का. बाई तुम्ही सारखं आणि आत्ता सुद्धा म्हटला की नाही मी तुझ्या आई असा आहे होय, मी तुझ्या आई असा आहे हवी. बरं मग मी माझ्या बाबांना सांगून येते. मित्रांनो तुम्ही असलात, मी असलो होतो. त्याच्या आधी तुम्हाला मी एक वाक्य सांगितले की अज्ञान हा अपराध आहे आणि अज्ञानाचा आनंद आहे, अंडरलाईन. पुढे मी अगदी सांगणार आहे. चालेल, मी असलो. त्यांनी दुसरा विनोद एक सांगितला आणि आपण पुढे जाऊया. दुसरा एक विनोद सांगितला. म्हणजे काय असतं बाळांनो की पूर्वी नाटकं व्हायची, पण त्यावेळी वीज नव्हती. कुठंतरी गावात असं स्टेज केलेलं असायचं आणि त्या स्टेजवर पेट्रोमॅक्सच्या बत्त्या वगैरे लांबच्यानी अशी नाटकं व्हायची. पण नाटकाला पात्रसुद्धा मिळायचे ना. भीम जरासंध युद्धाचं नाटक, भीम जरासंध युद्ध. मग ह्या गावातलं एक पात्र घ्या, त्या गावातलं एक पात्र घ्या, त्या गावातलं एक पात्र घ्या, आणि अशी ते नाटकं करत राहायची.
मी सुद्धा हे नाटकात काम केलेला माणूस एक स्त्री पात्र केली त्यावेळी पोरच लेडीज मिळायच्याच नाहीत आणि त्यांचं नाईटसुद्धा जोरात असायचं. त्या काही नाट्यमंडळाला परवायच्या नाहीत. रायगडला जेव्हा जाग येते मध्ये सोयराबाईचं काम केलेलं आहे. मी अजून संवाद पाठ आहे, ऐका आमिरराव. असं नाही, पुढं जाऊ. गंमत अशी होती की त्या नाटकात अशी पात्र होती भीम जरासंधाच्या, आणि इकडे तिकडे अशी नाटकं व्हायची, या गावात त्या गावात त्या गावात. नाटक गेलं जरासंधाच्या गावात, जरासंधाच्या गावात नाटक गेलं. बरं, एक शे असा होता की भीम जरासंधाची लढाई, दोघांनी गदा घेऊन लढायचे. थोडा वेळ लुटूपुटीची लढाई केली की भीमाची गदा जरासंधाला बसली की त्याने पडायचं. म्हणजे हे नाटकाचा एक आपलं रूपरेषा किंवा आशय होता. पण जरासंधाच्या गावात नाटक गेल्यामुळं ह्यांचे लढाईचा सीन आलाय. दोघं जी लढत्यात उमाऱ्या खवाऱ्या झाल्यात. बरी भीम होतं पक्ष्या, ते त्याला हळूच सांगते का पडायचा सीन निघून गेला असं का करतोस. नाही म्हणला, आत्तापर्यंतच्या प्रयोगाला मी पडलो, आत्तापर्यंतच्या प्रयोगाला मी पडलोय, आता पडायचं असलं तर तुला पड. एक म्हणले का काय करतोस घोटाळा का सगळा भट्ट्या बोल होईल त्या नाटकाचा, पड लवकर. नाही म्हणला, पडणार नाही, काय होईल ते लढायचं असलं लढ. का म्हणले तुला आज का असं झालंय, का झालंय म्हणजे नाटक माझ्या गावात आहे, म्हणजे नाटक बघाय माझी बायको आली आणि मी जर पडलो ना तर ती मला घरात घेणार नाही, मी पडणार नाही, लढ. अशा पद्धतीनं डॉक्टर मुंडवानी विनोद सांगितले आणि तिथं मला हसू मिळालं आणि मला काही हसू घ्यायचं आणि वाटत होतं. जीवन कंटाळवानं का नाही हो, जिंदगी कंटाळवानं नाही. रोजचा उगवणारा सूर्य तजेलदारपणे उगवतोय. सूर्यास्ताची आणि सूर्योदयाची किरणं त्याची अजूनही पिवळी धमक आहेत. आभाळाचा रंग अजून सुद्धा भेटला नाहीये. फुलांचे रंग आणि वास तसेच आहेत. हजारो फुटावरनं पडणारा पाण्याचा धबधबा अजूनही पडत राहतोय आणि निर्जर झरा झुळझुळ वाहत राहतोय. वाटेत येणाऱ्या कसल्याही गटपानाशी तो भांडत बसत नाहीये, दगडाशी भांडत बसत नाहीये. आपल्याला हवा तसा रस्ता काढतोय आणि निघून जातोय. पाण्यात प्रचंड कोमलता आहे, पण म्हणूनच ते दगडासारख्या कठीण वस्तूला सुद्धा झिजवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. आपण का उदास राहायचं, आपण का निराश राहायचं नाहीये, आपण सुद्धा हसायचं असा विचार मी केला आणि हसू घेऊन वाटत होतं. पण त्यावेळी कसं होतं की आम्ही पिढ्याला होतो, वरच्या वर्गातली मुलं तिथं बसायची, तिथं दगडांचा असा कट्ट्या केलेला होता. आता फार कॉलेजमध्ये त्या सुधारणा झाली. परवा मी सहज गेलो होतो मुलीच्या कामानिमित्त, त्यावेळी मला दिसलं. आणि त्यावेळी वरच्या वर्गातली मुलं असायची ती अशी बसायची कट्ट्यावर आणि मग ते त्यांच्या गप्पा चालायच्या, मी हे वाचलं, मी ते वाचलं आणि विनोद सांगत बसायची मस्त पाहिजे. तर त्यावेळी करमणूक एवढी स्वस्त नव्हती बरं आत्ताच्या इतका. आता एक रिमोट कंट्रोल तुमच्या जर हातात असला ना, तो शेकडो चॅनल तुमच्या दिमतीला हजर असतात. लाईव्हमध्ये तुम्ही लंडनला लॉर्डच्या मैदानावर चाललेला सामना घरात बसून बघू शकता. तिथं फलंदाजानं मारलेला बॉल षटकाराला जातोय का चौकाराला जातोय हे तुम्ही अंपायरच्या अगोदर सांगू शकता. अंपायर तिसऱ्या अंपायरला विचारतं नक्की काय, आपण हेच न म्हणतोय बॉंग गाड्या षटकार सांग की, त्या साधं दिसाना सुटणं सांगतोय षटकार. हा एक बदल झालेला आहे. यंत्रानं माणसं जवळ आली हो, पण माणुसकी कुठे गेली हे मात्र कळू शकत. शेजारच्या घरात, शेजारच्या फ्लॅटमध्ये काय दुःख, काय दारिद्र्य, काय दैन्य आहे, काय वेदना आहेत हे आपण बघू शकत नाहीये, पण मात्र टी व्हीला सगळं व्यवस्थित पाहू शकतो. ते आपल्याला जाणवतं, थोडंसं दिसतं आपल्याला. आणि म्हणून ती मुलं बसायची कुठेतरी वाचलेलं गप्पा सांगत बसायची, तीच एक करमणूक होती आम्हाला. आमच्या लहानपणी काय करमणूक होती, यात्रेला एखादं तमाशा पाहिला की त्या सोंगाड्याने केलेलं विनोदातनं हास्य आम्हाला वर्षभर पुरत राहायचं. दिवाळीला एखादं नाटक बघितलं ते पुरत राहायचं, किंवा मग साताऱ्यात आलं कुठंतरी 2-4 महिन्याने एखादा सिनेमा बघायचा, तिकीटसुद्धा परवडायचं नाही वगैरे वगैरे. आता करमणूक स्वस्त तर त्यावेळेस मग ती पोराशी गप्पा मारत बसलेली होती, वरच्या वर्गातली होती. त्यातला एक सुहास माझगावकर मला आठवतो, फार विनोदी आणि चांगला मुलगा होता. गॅदरिंगला वगैरे त्याचं फार एक वेगळी हे असायची. सुहास माझगावकर, एक गवळी नावाचा तो प्राध्यापक झाला होता, पाटील नावाचे, असे होते. ते गप्पा मारत बसायचे आणि विषय काय असायचा, कुठला तरी एक विषय घेतला ना की मस्त गप्पा त्यांच्या रंगायचा. रेल्वे विषय घेतला की रेल्वेल्या गप्पा. पहिल्याने विनोद सांगितलं म्हणजे गप्पा, मला रेल्वे म्हणला. माझा म्हणला जेंट्स डब्यातला आहे म्हणला. बरं जेंट्स डब्यातला आहे, बरं काय म्हणले, काय नाही म्हणले. असं एक डबा असतो, त्या डब्यात एक शिक असा बसलेला असतो, शिकाच्या पुढे एक मराठी माणूस पेपर वाचत बसलेला असतो. तो शिक माणूस थोडंसं मराठी माणसाला सांगतो, बाईसाहेब
मेरा एक छोटा सा काम करोगे? जी हाँ करूँगा। क्या है काम? कुछ नहीं है, मेरे को नींद आ रही है, मैं सो जाने वाला हूँ, वो फलाना फलाना स्टेशन आने से पहले मुझे जगाने का। अगर मैं नहीं जगा ना तो ये जो मेरा लगेज है ना उठा के प्लेटफॉर्म पर फेंक देने का, फिर मुझे जगाने का। अगर मैं नहीं जगा तो मुझे भी उठा के लगेज पर फेंक देने का। कितना काम करोगे? हाँ जरूर करूँगा भाई साहब, आप तो ज्ञानी सरदार जी है, आपके वास्ते कुछ भी करना मेरे लिए नामुमकिन नहीं है। करूँगा करूँगा, सो जाओ सो जाओ। झोपले ते, झोपले जरा एक तासभर झोप झाल्यानंतर उठलं, खिडकीतनं बाहेर बघतोय डोकून, तर लोका 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 आपलं स्टेशन गेलं मागं. त्याला उतरायचं कराडला, तो गेला सांगलीवर. तो उठल्यानंतर मग त्या मराठी माणूस आपला बसलाय पेपरवर, त्याला बोलला म्हणलं, ए हरामखोर, बेवकूफ, नालायक हो, पाजी हो, हलकट हो, मेरा इतना छोटा सा काम कर नहीं सके, अब मेरे को कितनी तकलीफ पड़ी. तो तू मराठी माणूस म्हणला, सरदार जी आप कितने गालियाँ देते हैं, कितने मुझे कोसते हैं. तुम इतने गालियाँ देते हैं, लेकिन जिसको मैंने उठा के फेंका है वो कितना गालियाँ देता हूँ. त्यानं शेजारच्या बाकड्यावर झोपल्यानं तसलंच तिकडं, पण दाढी ते सगळं तसलंच, त्यालाच उचलून फेकलं. त्याला वाचण्याच्या नादात कळालंच नाही कुणी सांगितलं या, कुणाचं तरी टाकायचंय बस. दुसरा म्हणला तुझा जेंट्स डब्यातला आहे, माझा म्हणला लेडीज डब्यातला आहे. कसा आहे म्हणजे सांग. काय झालं म्हणले की सकाळच्या बारी गाडीतनं बायका आपापल्या कामावर जातात आणि एका डब्यात म्हणले या बाजूला 3-4 बायका, या बाजूला 3-4 बायका बसलेले हां, आणि त्यांच्या आपल्या गप्पा चाललेत. गप्पा नेहमीच्याच असतात म्हणलं. पण काय गंमत झाली होती, त्याच डब्यात एक बारकं पोरगं होतं 10-12 वर्षाचं. परिस्थितीमुळे आपलं गोळ्या बिस्किटं विकून खेडे आपलं उदरनिर्वाह करायचं, ते असं बर्थवर झोपलं होतं. पाठं त्याचा डोळा लागला आणि ते झोपलेल्याने खालच्या गप्पा ऐकता ते. बरं गप्पा काय चालल्यात, 60 वर्षाची म्हातारी गप्पा सांगता सांगता म्हणते, बाया मला आत्ताची 40 लागल्या. 40वाली म्हटली ही 20 घासारली, म्हणजे मला 10 घासराय काय, मला बाई आता 30च लागले. 30वाली 20 आली, 20वाली 16 गेली. का पोरगं म्हणतोय हा वय 24 बायकांनी, तो किती 24? चांगलं दिसावं असावं म्हणले, पण इतकं वय म्हणले आम्ही चांगलं दिसायसाठी काळ्याचं पांढऱ्याचं काळं करतोच की, म्हणजे असलं वय काळ्याचं पांढरं हे चक्रावलं हो. काय म्हणलं असलं वय इतकं कुठं बोलायचं होतं. त्या बर्थवरनं पाठपूर बायकांच्या घोट्यात पडलो. बायकांच्या घोट्यात पडले हे पोरा कुठं आला तिथं लेडीज डब्यात रे, माफ करा म्हणले माझा आत्ताच जन्म झालाय. बरं असं होता होता प्रत्येकाला जेवाला तिसरा म्हणलाय बघ, ए तुझा म्हणला जेंट्स डब्यातला, ह्याचा लेडीज डब्यातला, माझा वाईट डब्यातला आणि वाईट बाहेरचा. माझा म्हणला वाईट डब्यातला आणि वाईट साईडचा आहे. म्हणजे काय म्हणले काय नाही, मी बी असंच रेल्वेने निघालो होतो. माझ्या पुढे एक माणूस होता, म्हणले त्यानं 2 तिकीटं काढली. 2 तिकीटं काढल्यानंतर म्हणतो बघले हा एकटाच माणूस 2 तिकीटं कशाला काढल्यात. बरं म्हणले कर्मधर्म संयोगानं आम्ही गाडीत त्याच बसलो. बरं बसलो डब्यात बी त्याच बसलो आणि बसलो शेजारच्या सीटवर बसलो. मी त्या माणसाला सहज विचारलं, म्हणले सफारी होती, दोन्हीकडे 2 खिसे होते त्याचे. ते म्हणले भाईसाहेब तुम्ही एकटेच झालं 2 तिकीटं काढलेत. म्हणलं मला काय खोळा समजता का, याला समजता का. म्हणजे मग 2 म्हणजे ह्या खिशात एक तिकीट पाहिजे ना, म्हणजे टेकर आला आणि ह्या खिशातलं तिकीट जर हरवलं तर ह्या खिशातलं नको दाखवायला. म्हणले हुशार आहात तुम्ही. अहो ते दुसरा मला म्हणला काय ठीक आहे म्हणले, ह्या दोन्ही खिशातली हरवली तर म्हणले काय करणार, मला काय खोळा समजता का, याला समजता. म्हणले मागल्या खिशात पाकिटात जो मासिक पास आहे तो कशासाठी काढलाय. मित्रांनो तुम्ही असला तसं मी असलो, हां खरं तर आपल्या संस्कृतीला हसू न परवडणारी बाब आहे. रामायण महाभारतापासून तुम्ही जर बघितलं तर रामायण महाभारत घडण्याची जी काही कारणं आहेत त्यातलं हसणं एक कारण आपल्याला भेटू शकतं.
मयसभेत झालेल्या दुर्योधनाच्या फजितीला द्रौपदी हसली, खानदान सोडून हसली, स्त्रीधर्म सोडून हसली. पण त्यामुळे झालं काय की कुरुक्षेत्रावर रणांगण निनादलं, महाभारत घडलं. रामायणाच्या बाबतीत काय आहे? शिवधनुष्य उचलताना रावणाच्या झालेल्या फजितीला सीतामाई गालातल्या गालात हसली आणि पुढं मग रामायण घडलं. म्हणून आपल्या संस्कृतीला हे हास्य परवडणारं नाही आहे. म्हणूनच अगोदर तुम्हाला सांगितलं की समर्थांनी केवळ यासाठीच म्हटलं होतं की टवाळा आवडे विनोद. हा, पण मित्रांनो, तुम्ही हसलात तर तुमच्याबरोबर सारी दुनिया हसणार आहे, आणि तुम्ही रडलात तर तुम्ही एकटेच रडणार आहेत. कारण उठसूट तुमच्याबरोबर रडायला या दुनियेत कुणालाही वेळ नाही. तुम्ही हसा, बोलक्यात बसा, तुम्ही रडा, एकटेच पडा. अरे हसण्यानं काय जातं? हसण्यानं काहीही जात नाहीये, पण रडण्यानं मात्र डोळ्यातली 2-4 आसवं तरी वाया जातात. पण हसा. तुम्हाला मिळालेलं मानवी जीवन हे फार सुंदर आहे, ते इतर कोणालाही लाभत नाहीये. आणि हे मिळालेलं जीवन आनंदानं कसं घालवायचं हा विचार तुम्ही केला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं हसत हसत हे जीवन जगलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला दारिद्र्याबद्दल सांगितलं, पण मी MA झालो शिवाजी कॉलेजला, BEd झालो. मला त्याच्या आधी रेव्हेन्यूची एक नोकरी मिळाली होती, पण रेव्हेन्यूची नोकरीचे जे काय अनुभव आले ते मी कालवामध्ये लिहिलेले आहेत, किंवा फेरफार वगैरे कथा आहेत त्यात लिहिलेले आहेत. प्रचंड अगदी मनाला बधीर करणारे, मेंदूला घणाघाती घाव घालणारे असते ते. म्हणून मी ती नोकरी सोडली आणि BEdला प्रवेश मिळाला. मी शिक्षक झालो. मला पार्ट टाईम जवळच नोकरी मिळाली. मी असं गायकवाड सरांशी बोललो होतो की मी यापेक्षा वेगळा दिसलो असतो. मला एका ठिकाणी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात चांगली नोकरी ऑफर झाली होती, मुख्याध्यापक वगैरे वगैरे. पण ते माझ्या नशिबी नव्हतं. 3-4 भाऊ होते, त्यांचं मला सगळं संगोपन करायचं होतं, आणि त्यासाठी मी माझं आयुष्याची थोडीशी कुर्बानी केली. कुणीतरी करावंच लागतं, त्याला पर्याय नसतो. गायकवाड सर तेच म्हटले. गालिबने एका ठिकाणी म्हणले कि इश्क ने निकम्मा कर दिया गालिब, वरना आदमी था कुछ काम का. इन लफ्जों में थोड़ा सा बदल करके मैं भी बोलूँगा कि परिवार ने निकम्मा कर दिया मुझे, मैं भी था कुछ काम का. तसं म्हणून मला चालणार नव्हतं. जाऊ द्या, माझं झालं तरी पण माझे भाऊ आता फॉरेनला आहेत, काय त्यांची मुलं फॉरेनला आहेत, ते त्यांच्यासाठी मी केलं. आणि बरं, शिक्षकाची नोकरी मग मी थोडीशी जवळ केली. पार्ट टाईम म्हणून मी शिवतर हायस्कूलला लागलो. तर लेखक तुमच्या भेटीला म्हणजे मला लेखनासाठी मिळणाऱ्या प्रसंग वगैरे कुठून मिळतात, कसे मिळाले याबद्दल थोडंसं सांग. तिथं पार्ट टाईम म्हणून नोकरीला लागलो. 1980 साल, 5वीचा वर्ग, मराठी हिंदी दोन्ही विषय शिकवायचे 4 तास. पुन्हा एखाद्यानं विषयाचा तास दिला की त्या तासावर जायचं. पोरांनी माझ्याकडे बघायचं, मी पोरांच्याकडे बघायचं. काय पोरं हसू हरवलेली आणि माझंही हसू संपलेलं. हां, बरं, कसं असतं की नवीन माणूस असला का नाही, त्यात पार्ट टाईम असला म्हणजे अवघड असतं सर, नाही का. गरीब की जोरू सबकी भावी होती आहे. जात तासावर माझ्या जात तुम्ही जा, हे होतं राहिलेलं आहे, फार भोगलेलं आहे. आणि मग ते जायचं की पोरं काही हसायचे नाहीत, खूप हसवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडं विनोद सांगून यांना थोडंसं मनोरंजकतेनं शिकवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून हसवायचा प्रयत्न करायचा, हसायची. पण पुढे एक जे बसलेलं होतं दत्ता नावाचं पोरगं ना, तो काय पैशाचा वेळा उचलल्या का तो, सर किसी भी हसवा नाही पटते हसणार. सगळ्या जगाची चिंता काळजी त्याच्या चेहऱ्यावर बसलेला आल्या, शेणकूट थापल्यागत चेहरा, सुरकुतीच नाही पडणारी एक दिवस. आणि मला एके दिवशी ते पोरगं शनिवारचा दिवस सकाळच्या बारी शाळेत आलं, त्यात असं मस्तपैकी हसताना दिसलं. कळीतून फुल उमलावं तसा त्याचा चेहरा उमललेला. आणि मी जवळ गेलो, दत्ता आज हसतोय. हां सर, हसण्यासारखं संध्याकाळपर्यंत घडणार आहे. काय घडणार आहे? हां, मला एक भाऊ मिळणार आहे. म्हणला, भाऊ मिळणार आहे? तसं काय म्हणले? झोप आहे सर म्हणले. का? गेल्या वर्षी म्हणले माझ्या आईच्या पोटात दुखलं सकाळ धरणं, मग संध्याकाळपर्यंत मला बहीण मिळाली. बरं, मग आत्ता म्हणला सकाळपासून माझ्या वडिलांच्या पोटात दुखते. अज्ञान हा अपराध आहे आणि अज्ञानात आनंद आहे. मला म्हणलं कमाल झाली बाबा आला. त्या पुरुष जातीला केवढा घोर म्हणलं. झालं. दुसऱ्या दिवशी सुट्टी, सोमवारी शाळेत गेलो. दत्ताचा चेहरा पुन्हा अम्लान, 56 सशांची व्याकुळ खान. दत्ताजवळ गेलो, विचारलं, काय दत्ता भाऊ तुला मिळाला?
ते मला म्हणलं सर कसली बहीण कसला भाव, पैसे सगळे डॉक्टर सगळे पैसे खाऊ. वडिलांचं बघा ऑपरेशन वाढलं, मेल्यालं पोर पोटातनं काढलं. आता वडिलांच्या पोटदुखीचं केलंय बघा फॅमिली प्लॅनिंग फिक्स. पोराचं नाव होतं अपेंडिक्स. अपेंडिक्स नावाची कविता लिहिली, ते सुद्धा चांगली एका स्पर्धेत आली वगैरे. आणि असं सगळं मिळत गेलं. शिवतरवरनं पुन्हा मग गुळुंबला बदली झाली. गुळुंबलाही अशी काही लोक भेटत गेली. आणि मग पुन्हा मी उडतरला आलो. तर उडतरला आल्यानंतर थोडंसं 3 वर्ग 10वीचे, 3 वर्ग 9वीचे. तर ते सगळेच वर्ग मला 9वीचे घेता येत नव्हते. 3 तुकड्या 10वीच्या घेतल्यानंतर 2च खालच्या मिळाल्या वर्कलोडप्रमाणे. तुकडीतली पोरं म्हणली आम्हाला शिंगते सरच पाहिजे. त्यांनी हेडमास्टरकडे तक्रार केली. का तर शेजारी बला शिकवायचो. बला शिकवत असताना ती पोरं हसत हसत शिकायची. त्यांना वाटायचं आपल्याला असे शिक्षक हवे. आणि मग ती म्हणली मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं त्यांच्या सेक्रेटरीना वगैरे की बाळांनो त्या माणसाला एक वर्कलोड देण्याची आमच्याकडे काही पद्धत आहे, त्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि मग आधनंमधनं त्यांना तुमच्या वर्गावर पाठवतो. झालं मला 1 तास असा मिळाला. इंग्रजीचे शिक्षक नव्हते, त्यांचा चिट पिरियड मला मिळाला. मी गेलो की पोराने अगदी टाळ्या वाजून दंगा केला. सर हां म्हणलं बाळांनो तुम्हाला आता काय शिकवायचं रे. म्हणलं कविता वगैरे शिकवू का एखादी. हां नाही म्हणले कविता नाही म्हणले आम्हाला हसवायचं. मला हसवायला काय रे, तुम्ही सुद्धा हसू शकता म्हणलं. काय नाही म्हणलं तुमच्यातले बघा एखादा मस्तपैकी एखाद्या कुणी मला चांगला जोक सांगावा, चांगला विनोद सांगावा, चांगला किस्सा सांगावा, मी एक सांगणार. तुम्ही म्हणलं 36 जण, मी एकट्या म्हणलं तुम्हाला पुरून उरणार म्हणलं. जाऊ द्या दिवस मावाळा तरी हरकत नाही म्हणलं. मी हेडमास्टरांची परवानगी हसायचं का. मग पोरं उठाना कुणीच उठाना, हे उठ त्याला म्हणते, ते उठ त्याला म्हणते, त्या उठतो. मग एक योगेश नावाचं पोरगं उठल्यानंतर म्हणलं सर मी सांगा. हां म्हणलं सांग ना काय रे चांगले. हां आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. मला काय नाही सर मी आता शाळेत निघालो होतो. शाळेत निघाला असताना म्हणजे एक असं रस्त्यानं चाललो होतो. एक असं कमरे इतक्या उंचीचा वट्टा होता. भिंत घातली होती. त्या अंगणात एक माणूस असा बारीक दगड घ्यायचा आणि असा आपटायचा आणि म्हणायचा आता कसं वाटतंय. पुन्हा उचलायचा आणि आता कसं वाटतंय. म्हणले 2 पायऱ्या चढून मी वर गेलो. बघतो तिला म्हणले तात्या आमचा. आणि तात्या काय करतो या त्याला का ते कुकरवरच दगडी मारतोय. आता कसं वाटतं या, आता कसं वाटतं या. म्हणजे मी त्याला तात्या का चालले म्हणले काय कुकर बिघाडला असलं तर म्हणले माझ्याकडे द्या म्हणले मी त्या उडतातनं दुरुस्त करून आणतो. तिथं आहे एक दुरुस्त करणार पण दगडी कशाला मारतायला. एक वरा जा की शाळेत निघालीच ना कशाला शहाणपणा करतेस रे. हां नाही म्हणले मला सांगितलंच पाहिजे तुम्ही हलणारच नाही म्हणजे शाळा बोलली तरी चाल. काय सांगू तुला म्हणले काय सांगू म्हणले हे कुकर घेतल्यापासून म्हणले ह्याचं ख्याल बघतोय म्हणले. स्वयंपाक घरात म्हणले बायकोला एकटी बघते. बायकोने गॅसवर ठेवलं की तापतंय आणि तापलं की बायकोला एकटी बघून सारखं शिट्ट्या वाजवतात. का म्हणले याला ठेवून करायचं असं. पाटणेसर मला त्या दिवशी कळालं मुलांना थोडं खुलू दिलं, थोडं बोलू दिलं की मुलं सुद्धा अप्रतिम बोलतात. पण आपण जर त्यांना म्हणलं हे गाडी तुला काय करते काय खाली काय करते बस खाली सांगायला लागली ते पोरं म्हणतात तुला काय करतं मला माहिती तू काय करत सांगते माझल्या मनात म्हणते किती. हां पण आता मी एक चांगल्या रंगात आलो होतो. शिरवाड कुसुमाग्रजांची कविता शिकवत होतो काना मस्तपैकी शिकवत होतो. हां आणि शिकवत असताना एक पोरगं वर्गातच बाडीतलं वड्याच्या कडेला शाळा तुम्ही आला होता हो कुठताला. सरांना मी बहुतेक आमच्या शाळेत नेलेलं आहे बरं का. हां उत्कृष्ट त्यांच्या मी जे काय बोलतो ते त्यांच्या भाषणातलं सुद्धा असू शकतं. हां अशा पद्धतीचं. हां म्हणजे माणूस असा शिकत राहतो. काय व्हायचं आता मी त्यांच्याशी बोललो की त्यांचा परिचय करून देताना माझ्याकडे सगळी यायची बरं का. मग त्यांची ते कैवल्याचं चांदणं किंवा सुंदर टाकण्यासाठी वगैरे वगैरे पुस्तकांचं सगळं त्यातले थोडे दाखले देत मी चांगलं करायचो. मला वाटायचं की त्यांचा परिचय मी करून द्यावा हो. तिथं मी राजकारण राव. पर्यवेक्षण मी करून देणार मुख्य मी करून देणार बरं द्या बाबा द्या. दुसऱ्या शाळेत असला तरी तिथला शिक्षक येणार कार्याध्यक्ष माझ्याकडे तेवढा पाटणे सरांचा परिचय. त्या गोष्टी घडत राहतात. आणि मग थोडंसं ते पोरगाचं ते बाहेर बघत होतं. कविता मी चांगली शिकवते हो. ओळखलंच का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी छंदर बसल्यानंतर असला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घाट्यात राहून काही बाहेरून बघतोय. ए पोरा म्हणलं काय रे इकडे लक्ष द्या येऊ का म्हणलं तिथं.
आणि जरा गेलो पुढं म्हणलं हे बा तिकडे लक्ष दे, काय बघतेस म्हणलं. काय नाही सर म्हणले, झाडावर मासाळ बसली. त्याच्याकडे बघू नकोस, माझ्याकडे बघ. शेजारचं त्याला म्हणलो, शेजार त्या माकडाकडे काय बघताय हा विनोद महिनाभर चालला हो. मी ग्राउंडमध्ये यायला किंवा शाळेत यायला पोरांचं दोघांचं चालायचं, हे तिकडे काय बघताय तिकडं बघ म्हणायचं. त्याला असू द्या हो, जाऊ द्या पोरच येत शेवटी. हां, अशा गोष्टी जराशी होत राहायच्या. आता त्या पोराने ती गोष्ट सांगितल्यावर माझा नंबर आला. तर म्हणलं मी योग्याने एक शिट्टी वाजवली, आता मी बी एक शिट्टी वाजवतो म्हणतो. काय असतं म्हणलं की खेडेगावात एक म्हातारी असते. त्या म्हातारीनं गावातला डॉक्टर बघितला, पण तिचं काही दुखणं बरं होत नाही. मग ती सातारला जाते. मग साताऱ्यातल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर 5 वाजता तिचं सगळं होतं आणि मग 6 वाजताची शेवटची गाडी असते. म्हणून ती म्हणलं वरनं खाली अशी चाललेली असते. मोती चौकात म्हणलं त्यावेळी ड्रमवर असा एक ट्रॅफिकचा हवालदार उभा राहिलेला असतो. त्यावेळी काय सिग्नलची व्यवस्था नव्हती, आपलं पोलीस उभं राहायचं. आता बी असतेच नाही असं नाही, त्या ड्रमवर उभं राहिलं होतं आणि ते आपलं असं हात करायचं, इकडं थांबवायचं, हे जा म्हणायचं, इकडचं जा असं थांबवायचं. त्या म्हातारीला काय होया ट्रॅफिकचं नियम आहे ते. आपले डॉक्टरच्या दवाखान्यात आली, गाडी पकडायची म्हणून आपली तुरू चालत त्या मोती चौकातनं ज्या ड्रायव्हरने जे हात केला होता ना असं थांबायचा, त्याच्या खाल्लं तुरू चाललं. त्या डॉक्टरने ते आता त्या ट्रॅफिकच्या पोलिसनं मोठ्याने शिटी वाजवली, फुर म्हातारीनं थांबावं म्हणून. म्हातारी थांबाना 2-3 तास गेल्यानंतर ह्याला राग आला. ह्यानं ड्रमवरनं खाली उडी टाकली आणि तिकडे पळत गेलं आणि म्हातारीच्या पुढं हात करून उभं राहिलं. म्हातारी कसं हा एक ट्रॅफिकचा नियम तोडलंस आणि तुला थांब म्हणतो शिट्टी वाजून तरी तुला कळू नाही वे थांबायचं म्हणले. तिनं आपला आलबाला केला, त्याच्या तोंडावरून हात फिरवलं, गोष्ट मुकली. म्हणली बाबा शिट्टी वाजवलेच आहे. अरे म्हणली जवानीचं माझ्या भोवतानी माया साड्या चिठ्ठ्या वाजायच्या, कुणाच्या रे शिट्टीला थांबली नाही. आता म्हातारपणी तुझ्या शिट्टीला कशी थांबू. झालं म्हातारी गेली, खाली गेली. मंडईच्या बाजूनं जाताना काय झालं, केळीची साल कोणीतरी अशी केळ घालून टाकली होती. त्या केळीच्या सालावरून पाय घसरून पडल्यानंतर शेजारच्या माणसानं उठवले, आजी उठके. लागलं नाही बाबा नाही. त्याच्या तोंडावर हात फिरवला, बाबा मला आज उठवलंस, परमेश्वर तुला कधीतरी उठवत. झालं खाली गेली, स्टँडवर गेली. 6ची गाडी भरगच्च भरलेली. आतल्या बाजूनं कंडक्टरनं दार लावून घेतलेलं आणि मस्तपैकी त्याचा जागा बघती, कुणी दार उघडायचं आहे नाही. शेवटची गाडी होती, तिला मोरघरला जायचं, तेवढीच गाडी नाही तर तिला रात्री मुक्काम स्टँडवर करावं लागेल. मग ते आपली इकडे तिकडे अशी फिरती गाडीच्या भोवतानी. पुढच्या बाजूला गेल्यानंतर तिला एक सीट दिसली, आपली छान सीट आहे म्हणली. त्या सीटवर कधीच बसले नाही. मी आता कुठे येऊन ती बसली, वर चढली. म्हणले इथं धराय बी वेगळंच आहे वर. झालं बसली की त्या सीटवर. नंतर मग कंडक्टर आला वेळ झाल्यानंतर आणि वर चढाय बघतो तुझ्या का म्हातारी बसली. ए म्हातारी कुठे बसलीस ग. म्हणले काय बाबा म्हणले. अगं म्हणजे इथं बसली, मी गाडी कुठं चालवायची, कशी चालवायची. काय म्हणली, तिथं बसून गाडी चालवतोस. हो म्हणले. बरं मग असं कर की कितीतरी दिवसानं मला चांगली सीट मिळाली या, आजच्या दिवस मागं बसून गाडी चालव. अशा पद्धतीचा तो तास मस्तपैकी आमचा निघून गेला. आणि मग कसं आहे की थोडंसं हसणं हे पुण्याचं काम आहे आणि हसवणारा हा पुण्यात्मा असतो. म्हणून थोडंसे मी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हसवत चाललेलो होतो. विद्यार्थ्यांनो, तर वेळेचं बंधन बघा जरा. बस पाटले सर किती वेळ नाही म्हणजे तुमचं बघा तुमचं. तर वेळेचं बंधन थोडंसं पाळलं पाहिजे की टाईम इज मनी, डोंट टाईम वेस्ट. कसं आहे की हे स्पर्धात्मक जग झालेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही व्यवस्थित थोडंसं आपल्या वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. यंत्रानं माणसं जवळ आलेत, माणुसकी हरवली आहे. मी तुम्हाला सांगतो, एक प्रतापगडच्या पायथ्याला शिरवली नावाचं गाव आहे, तिथे एक हायस्कूल होतं. माझ्या मित्रांनी तिकडे बोलवल्यामुळे मी गेलो होतो. स्नेहसंमेलन उरकलं आणि थोडंसं आम्ही वर आलो महाबळेश्वरमध्ये. आणि महाबळेश्वरला आल्यानंतर माझ्याबरोबर त्यांनी एक शिक्षक पाठवला होता मला गाडीत बसून द्यायला वगैरे. ते आल्यानंतर बसलो. ते पुढे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला अशी उंच भिंत आहे. त्या भिंतीच्या बाजूला
त्या भागातनं खालच्या त्या डोंगर भागातनं आलेल्या तुमच्यासारख्या मुली मोळ्या घेऊन आल्या होत्या. त्या मोळ्या विकायचं, त्या मोळ्याच्या येणाऱ्या पैशातून तेलमीठ विकत घ्यायचं आणि घराकडे जायचं. 5:30-6चा सुमार झाला होता. शेवटची गाडी त्या मुलीला जायला होती आणि तिला ती मुली कुठंतरी आडोशाला ठेवायची होती किंवा हरवली जाऊ नये तिथे ठेवायची. म्हणून ती जाणाऱ्या येणाऱ्याला काय करत होती, बाबा दादा भाव जरा उचला आहे की कुणीच जात नव्हतं, प्रत्येकजण आपल्या चालात. मग मी म्हटलं की चला आपलं उचलू लागायला जावं. तेवढ्यात तो माझ्याबरोबर आलेला शिक्षक म्हणला, सर कशाला जात आहे, पांढरीभट कपडे तुमचे वगैरे ते बघा की लाल माती चिकाटते, मग ते कपडे खराब होतात. हो दे रे म्हटलं, ती भाऊ म्हणते रे मला अवधी उचलू लागायचं. मग ती मी मुळी तिला उचलू लागलो आणि ती बिचारी निघून गेली. मग आमचं यंत्रानं जवळ आले तो, पण माणूस की बात दुरावली. तिला कुणीही उचलू लागायला मागत नव्हतं. मी मात्र तिला उचलू लागलो. तर हे तुम्ही थोडंसं करायचं, हे केलं पाहिजे. आणि हे केलं तरच एक मानवता म्हणून किंवा माणूस म्हणून जगण्याला आपण लायक असतो. हां, हे जग स्पर्धात्मक झालेलं आहे सगळं आणि त्या स्पर्धात्मक जगात आपल्याला टिकायचे. हां, मी तुम्हाला आधीच म्हटलं की आमचं जर चरित्र, मी 11वीला आमच्यावेळी 11वी होती. हां, सरांचे वडीलसुद्धा 11वी त्यावेळची झाली. आमच्यावेळी ते सातारा जिल्हा एक होता, सांगली आणि सातारा, हे दक्षिण उत्तर असं म्हणलं जायचं. आणि मी 4 वेळा नापास झालेलो माणूस आहे. तर चांगुलपणाच्या काही गोष्टी सांगतो ना, तसं हे गोष्ट सांगायला हरकत नाही. पण जिद्दीने मी तुमच्यासमोर आज उभा आहे ना. हां, काय होतं की पहिली वर्ष जे होतं ना ते मुलं परीक्षेला निघालेत भुंजला बॅगा बिगा आवरून. वडील मला म्हटले तू आता 15 दिवस तिकडे जाणार आहेस. म्हणले वांग्याला पाणी दिलं पाहिजे. हां, वांग्याला पाणी दिलं पाहिजे. मी एकटा काय करू म्हणजे. आणि मी आदल्या दिवशी सोमवारी परीक्षा चालून रविवारी मोठ आणतो. दिवस मोठा आणलेला नांगराचा मोठा धरलेला माणूस आहे. मग हे वाटतं. पण मला जे संस्कार माझ्या आईवडिलांच्याकडनं माझ्या आजीकडनं मिळाले ते फार चांगले मिळाले. हां, आता ते आजी पोराला टी व्ही लावून दिला की स्वस्त असतात. ते पोगं बघतोय, निके बघतोय, कायलो बघतोय सगळं. तिथं त्याला दृकश्राव्य पद्धतीनं सगळ्या कथा ऐकायला मिळतात. पण आम्हाला खळ्यावर सांगितलेल्या गोष्टी, आजीने खळ्यावर सांगितलेल्या गोष्टी. एक गोष्ट मी तुम्हाला शेवटी सांगतो जाता जाता, सुंदर गोष्ट आहे, मला फक्त आठवण करा. आणि मग असं ते पोरं निघाल्यात, मी मोठ आणतोय. मग मोठ आणून झालं, बेसवून झाल्यानंतर मग वडिलांनी बॅग भरली, कपडे भरले आणि मग मला पोचवले. काय पाठवणार, पुस्तकं नसायची, लिहायला बाण नसायचे, पेन नीट नसायचं वगैरे वगैरे. हां, आणि मग पहिल्यांदा मी इंग्रजीच्या पेपरात इंग्रजी भयंकर भीती, मला 2 मार्कासाठी नापास झालं. 1 वर्ष माझं वाया गेलं. एका वर्षाची किंमत त्या माणसाला विचारा, तिचं 2 मार्कासाठी नापास झालं. फार मोठी किंमत मला मोजावी लागली की पुढे इतकी इंग्रजीची भीती घेतली की 3 वर्ष मी नापास होत गेलो. चिकाटी सोडली नाही. वडिलांनी मला त्या पद्धतीने थोडंसं कावारमध्ये ते सगळं मी लिहिलेलं आहे. आणि मग एका वर्षाची किंमत मला विचारा, एका महिन्याची किंमत त्या मातेला जाऊन विचारा की ज्या मातेनं 8व्या महिन्यात मुलाला जन्म दिला आहे, त्यामुळे त्याचं संगोपन करताना तिला किती त्रास पडला. एका आठवड्याचं महत्त्व त्या साप्ताहिकाच्या संपादकाला जाऊन विचारा की त्याला ते साप्ताहिक काढताना काय त्रास पडतो. एका दिवसाचं महत्त्व त्या मोलमजुरी करणाऱ्या मजुराला विचारा की जर त्याची मजुरी घरी आली तर त्याची संध्याकाळची चूल पेटते. त्याच्या बायका पोरांना पाणी पिऊन उपाशी राहावं लागतं. मी भोगलेले दिवस. एका तासाचं महत्त्व त्या माणसाला विचारा की जो कुठेतरी कोणाची तरी बागेत बसून वाट पाहतोय. भयंकर मोठा त्रास असतो. एका मिनिटाचं महत्त्व त्या माणसाला विचारा, एका मिनिटासाठी त्याची रेल्वे चुकली, दुसऱ्या दिवशी 24 तासानं त्याला तिकडे जायला रेल्वे आहे. एका सेकंदाचं महत्त्व त्या माणसाला विचारा की जो ॲक्सिडेंटमध्ये एका सेकंदानं वाचलाय, जर तो 1 सेकंद पुढे जात नव्हता तर तो त्याचं जीवन संपवत होता. आणि एका मायक्रो सेकंदाचं महत्त्व केरळमध्ये जाऊन पी.टी. उषाला विचारा की तिनं ऑलिम्पिकमधलं पदक केवळ एका मायक्रो सेकंदानंच चुकवलं. ते पुन्हा तिला आयुष्यात मिळू शकलं नाही. आणि म्हणून म्हणतो वेळेला महत्त्व द्या, वेळेला महत्त्व द्या. तुम्ही काय करता बघा, माझ्या एका मित्रानं MPhilसाठी एक संशोधन म्हणून हा विषय घेतला होता की वयाच्या 22व्या वर्षापर्यंत तरुण
वयाच्या 22व्या वर्षापर्यंत तरुण 20,000 तास टीव्ही पाहतो. करा गणित. सरासरी 20,000 तास टीव्ही पाहतो. या 20,000 तासात तो काय पाहतो? 15,000 खुनाचे सीन पाहतो. 12,000 बलात्काराचे सीन पाहतो. वाईट वाटतं. 10,000 मारामारीचे सीन पाहतो. बरं, मारामारी बी असे एक मनाला बधीर करणारी, काही वास्तव्य नसतं त्यात, वास्तव काहीच नसतं त्याचं. हां. आणि 5,000 वेगवेगळ्या मालिकेतले मनाला मेंदूला बधीर करणारे एपिसोड पाहतो. आणि 1,00,000-2 लाख अश्लील जाहिराती पाहतो. किती वेळ वाया घालवतो, काय करतो? आणि मग वाटतं रे की ही जे आमच्या पुढे उदाहरणं आहेत, आमच्यासाठी सांगतात, त्यांनी काय केलं? धीरूभाई अंबानी आपण म्हणतो, वडील त्यांचे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते प्राथमिक शाळेतले. 11वीला पोरगं नापास झालं, बापानं सांगितलं तुझी जबाबदारी आता तुझ्यावर, माझं तुझ्याविषयीचं संपलं म्हणले. मी नाही तुला आता तू पोचू शकणार आणि सांभाळू शकणार, बाद झालं, तुला दिलेलं शिक्षण, तुझं पुढचं तू बघ. तू वडिलांना म्हणला मला एक 10 रुपये द्या, मी व्यापार करतो, मला नाही शिक्षणात बुद्धी चालली, बौद्धिक नाही चालली, तू जरा व्यापार करतो, 10 रुपये हे 10 रुपये शेवटचे नाही. त्या पोरानं त्या गावातली जत्रा होती, त्या गावातल्या जत्रेसाठी त्यानं 10 रुपयाचं, माझ्या वाचनात आलेलं आहे, खरं खोटं देव जाणो, 10 रुपयाचं फरसाण घेतलं केलं. फरसाण घेतल्यानंतर 2-4 पेपर घेतले, पेपरवर त्यानं 12 ढीग केले आणि ते दिवसभर त्यानं 12 ढीग रुपयाप्रमाणे विकले. त्याला 2 रुपये प्रॉफिट झाली 10 रुपयाची. खूप कमवलं. आणि म्हणून तो धीरूभाई अंबानी झाला की जो या पद्धतीनं रस्त्यावर बसून त्यानं फरसाण विकलं, त्यानं पेट्रोल भरलं आणि आणखीन कामं केली. सचिन तेंडुलकर म्हणतो 10वी नापास झालेला विद्यार्थी, हां, पण त्याला 45 वयाच्या 45व्या वर्षी त्या दरम्यान त्याला भारतरत्न पुरस्कार मिळतो. काय केलं त्यानं? काय केलं काय त्यानं? आपण काय करायचं? झपाटल्यासारखं केलं या माणसाने, म्हणून ही माणसं मोठी झाली. हो, 10वी नापास, शिक्षणच काय? हां, रजनीकांत दाक्षिणात्य नट म्हणतात, त्याला देवागत पूजला जातोय आता त्या भागात. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तो एसटीत तिकीट फाडत होता, तिकीट फाडत, कंडक्टर होता. तो आज कुठं आहे? शाहरुख खान म्हणतो आपण. मला इथं कुणाबद्दल म्हणजे हे करायचं नाही, पण त्याच्या धडपडीबद्दल, त्याच्या चांगुलपणाबद्दल सांगायचे आणि त्याच्यापासून प्रेरणा जर घेता आली तर आपण घेतो. ते दिल्लीच्या शेजारच्या एका गावातलं पोरगं आहे, पण त्याला झपाटल्यागत होतं, मला काहीतरी करून दाखवायचं या आईवडील घरी. मुंबईला आलं एका मित्राच्या साह्यानं, आणि मित्राच्या साह्यानं मित्र म्हणला, बघ मी तुला खाऊ पिऊ घालेन, पण तुला राहण्यासाठी माझ्याकडे जागा नाही. ते फुटपाथला झोपलं. प्रत्येक दिवशी त्या मित्राकडनं 20 रुपये उसनं घ्यायचं आणि बॉलिवूडमध्ये जायचं किंवा फिल्म इंडस्ट्रीत जायचं. आज कुठे येतो? फुटपाथला झोपणारा, भाड्यावरून झोपणारा, या माणसानं हाड करायचं, त्या माणसानं फिटफिट करायचं, हाडा करायचं. तो माणूस बिल गेट्स, ज्यानं युनिव्हर्सिटीचं तोंड बघितलं नाही आहे, तो जगातला 1 नंबरचं श्रीमंत माणूस आहे. काय केलं त्यानं? अरे आपण काय करतो? आपण काय केलं पाहिजे? हाय म्हण अब्राहम लिंकन. हां, अब्राहम लिंकन वयाच्या 52व्या वर्षी निवडणूक, तोपर्यंत पडला, 52व्या वर्षी निवडणूक लढवला आणि अमेरिकेचा 16वा अध्यक्ष झाला. त्यानं काय केलंय? त्यानं सांबाराचं काम केले, बूट शिवलेत, बुटाला पॉलिश केले. वाचनाची भरपूर त्याला आवड होती, वाचनाचा नाद होता. आणि मग त्यानं एकदा लहानपणी जॉर्ज वॉशिंग्टनचं आत्मचरित्र वाचलं, छोटंसं 72 पानांचं. ते वाचून झाल्यानंतर तो त्या सांगत बसत नाही, वाचनाची प्रेरणा घेण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे ते. वाचून झाल्यावर वाचता वाचता ते पुस्तक ठेवता ठेवता तो म्हणला होता की मी एक दिवस अमेरिकेचा अध्यक्ष होईल. झाला ना, झाला की. काय अवघड काय आहे? काही नाही आहे. आपल्या इच्छाशक्तीवर या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत आणि आपण हे करू शकतो. कृष्णवर्णी यांचा एक नेता होता, सरांच्या भाषणातच मी ते एक उदाहरण ऐकलेले. रेव्हरंड जॅसी जॅक्सन, कृष्णवर्णी यांचा नेता, बराक ओबामाच्या अगोदर तो निवडणूक लढवत होता आणि एका निवडणुकीत त्यानं भाषण केलं.
लोकांना उद्देशून सांगत होता. पाटणे सर काय, मी काय, किंवा अन्य प्राध्यापक मंडळी काय, त्यांच्या जीवनाचे असेल. माझा विचार तुम्ही आत्ता इथं मी उभा आहे म्हणून करू नका. यू डोंट जज मी. रेव्हरंड जॅकी जॅक्सन म्हणाले, यू डोंट जज मी वेअर आय स्टँड, बट यू जज मी फ्रॉम वेअर आय कम टू फ्रॉम. मी कुठं उभा आहे यावरून तुम्ही माझी किंमत करू नका, पण मी कुठून कुठपर्यंत आलो आहे ही किंमत करा. मी आता जी उदाहरणं सांगितली ना, त्यासाठी सुद्धा ही किंमत करा. हां, त्यासाठी सुद्धा ही किंमत करा आणि केली पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं होतं की जाता जाता मी तुम्हाला माझ्या आईची थोडीशी, आजीची सांगितलेली गोष्ट सांगतो की मी रेव्हेन्यूची नोकरी सोडली ना, ती भ्रष्टाचारासाठी. मला ते आवडलं नाही. एका म्हणजे माणूस जो येतोय ज्या कामासाठी ना, त्याची कधीच पर्वा केली जात नसते. आणि म्हणून थोडंसं की आपण सुद्धा दयाभाव ठेवून थोडंसं वागलं पाहिजे. कबीराने एका ठिकाणी म्हणले की जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. जन्माला आलेलं मूल का रडतं, त्यालाही शास्त्रीय कारण आहे. लेकिन ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. अशा पद्धतीची करणी करून आपण गेलो ना, तर जाताना आपल्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे ना. आपल्यासाठी अश्रू ढाळणारी माणसं, 4-2 अश्रू ढाळणारी माणसं सुद्धा पाहिजे. दान धर्म करा. जसं सांगतो आणि आता दिसत नाही. दान धर्म करा. हां, तुम्ही दान धर्म केलात ना, तर तुम्ही दिलेल्या दानाचं सव्याज परतफेड परमेश्वरा करत राहतो. सव्याज. हां, जो देतो ना तो देव, राखून ठेवतो तो राक्षस, आणि दुसऱ्याचं लुबाडून खातो ना तो भक्षक. एकदा का देण्याची भावना जागी झाली ना की समजावं पुण्याचा उदय झाला. हां, म्हणून मला इथं विंदा करंदीकरांची एक कविता आठवते की देणाऱ्यानं देत जावं. घेता नावाची कविता होती. तुम्ही अभ्यासली असेल, सरांनी आम्ही अभ्यासली असेल, आम्हाला होतं. कालातीच कविता आहे ती. म्हणतात माझे वडील शिकले, मी शिकलो, माझी पोरं सुद्धा शिकली कविता. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावेत. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावेत. मातीमधल्या रक्तामधल्या प्रश्नासाठी मातीकडून होकार घ्यावेत. घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं. उफाळलेल्या दर्याकडून ठेचाळलेली आयार घ्यावी. उफाळलेल्या दर्याकडून ठेचाळलेली आयार घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं. शेवटी कलाटणी देताना विंदा करंदीकर म्हणतात, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही घेण्याची आणि देण्याची भावना दातृत्वाची असली पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, मला सुद्धा त्या एका पत्रसंस्थेत कुठेतरी पुरस्कार मिळाला एक, आणि त्यावेळी मला बोलायला 4 शब्द सांगितली. कविता म्हणली. पालकमंत्री होती, शशिकांत शिंदे बसलेले होते. ते उभे राहिले बोलायला. त्यावेळी म्हणाले की ही कविता मी शिकलोय सर. हा, पण त्यावेळी मला मुख्याध्यापकांनी घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत याचा अर्थ काय समजून सांगितला नाही. तुम्ही आत्ता सांगितला दातृत्वाची भावना घ्यावी. मला तोपर्यंत वाटत होतं की शोले पिक्चरमध्ये गब्बरनं त्या ठाकूरच्या हात घेतलेला, हे हात मुझे दे दे ठाकूर, तसे घ्यावेत का काय. त्यावेळी म्हणली माझी कल्पना. मला आज कळलं की दातृत्वाची भावना पाहिजे, आणि पाहिजे ही दातृत्वाची भावना पाहिजे. हा बोलण्याचा अधिकार मला आहे. मी 4-2 पोरांचे संसार उभे केलेत. मी ज्यावेळी कुठल्या सहलीला जायचो त्यावेळी एक पोरगं मी गरीबाचं न्यायचो सहलीला, त्याचे पैसे भरून. एखाद्याची फी नसेल तर त्याची फी भरायचो. एखाद्याला पेन नसेल तो पेन घेऊन द्यायचो. हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून ही पोरं कुठेही भेटली ना तरी नतमस्तक होतात. सरांनी सुंदर जगण्यासाठी एक लेख लिहिला आहे. त्यातलं एक वाक्य आहे, सम्राट नाटकातच आहे ना, हां, की नमस्कार करून आशीर्वाद घेणं चांगली सवय आहे बेटा. ज्यांना नमस्कार करायला जागाच नाही आहे ना ते अभागी. पण जागा असूनही नमस्कार करण्याचा धीर ज्यांना होत नाही आहे ना ते कपाळकऱ्यांची. अमृतातेही पैसा जिंकण्याची बाब आहे बेटा. अमृताते पैसा जिंकण्याची बाब आहे. आणि म्हणून ही मुलं कुठंतरी उतराही होतात. कुठं काळ वेळ काही बघत नाहीत. स्मशानभूमी बघत नाही, एस टी स्टँड बघत नाही, माणसांचा दत्ता बघत नाहीत, लग्न बघत नाहीत. कुठंही नतमस्तक होतात. कारण मी हे दयभावाबद्दल त्यांना हेच शिकवत आलो, हेच करत आलो मी.
सॉक्रेटिसचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. माझं यात काहीच नव्हतं, भरपूर आणखी काय बोलतो. सॉक्रेटिसचा एक किस्सा आहे. की एकदा त्याचा मित्र परदेश गमनाला निघाला आणि तो सॉक्रेटिसला म्हणला की तुमच्यासाठी मी काय भेट आणू. तर सॉक्रेटिस म्हणला आण काय तो तुझ्या माझ्या आवडीची. म्हणजे नाही म्हणले तिथं बघा गाणारे पक्षी बोलणारे पक्षी फार सुंदर मिळतात म्हणले, त्यातला एक पक्षी आणू का म्हणले मी तुम्हाला. आण म्हणले चालेल म्हणले, पोपट आण कोकिळ आण काय आणायचे ते आण म्हणले, फक्त पण एक कर म्हणले आणताना त्याची परीक्षा घे म्हणले. हां ते गाणारं असलं बोलणारं असलं ना तर नक्की बोलताना गाताना कुठं थांबावं हे त्याला कळावं एवढा वक्त्याला सुद्धा कुठं थांबावी कळलं पाहिजे. तर त्याचा अंतपा नाही कळलं. माझं काय होतं आहे होडीले भांडार धण्याचा हा माल मी तव हा माल भारवाही. खांद्यावरून हा भार आणला तुमच्याकडे तो चपूर्त केला मी फक्त भारवाही होतो. आता तर शेवट फक्त आईची गोष्ट सांगतो, आजीची थाळ्यावरली आणि थांबतो. त्यानं काय सांगितलं होतं त्यावेळी म्हणले सुरेश तू आणि तुझं वडील आहेत ना तसे एक शेतकरी जो आई बाप मुलगा आणि बाप होता. दिवसभर त्यांनी नांगर हाकला 12ला वावरात नांगर एका झाडाखाली सोडला, नांगर वावरात सोडला, झाडाखाली बैलं बांधली, त्याला वैरण घातली, गप्पा मारत बसले. त्या शेतातून एक पाऊलवाट जात होती, मळलेली पाऊलवाट, आणि त्या पाऊलवाटेने एक साधू पुरुष चालला होता. कपनी घातली होती, गळ्यात त्याच्या झोळी होती आणि असा तो चालला होता. शेवटच्या सरीला असा नांगर सोडला होता. त्या शेवटच्या सरीला आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एक मस्तपैकी चकाकणारा सोन्याचा हंडा दिसतोय. म्हणून त्या साधूनं त्या झाडाखाली बसलेल्या त्या बापल्या काना हाक मारली, बा इकडे या इकडे. म्हणजे का तुम्हाला परमेश्वरानं तुमच्या वावरात किती धनसंपत्ती दिली आहे, तुमच्यासाठी का सोन्याच्या मोहरा पाठवून दिल्या. बाप म्हणला महाराज माफ करा, ते आमच्यासाठी दिलेलं नाही, आमच्यासाठी दिलेलं असतं मगाशीच आम्हाला दिसलं असतं. ते तुमच्यासाठी पाठवले, तुमचं येते तुमचं. साधू म्हणते माझं नाही पाळून तुमचे तुमच्या शेतातले ते म्हणतात आमचं नाही आमचं नाही. आजची परिस्थिती काय असते हो. हां साधूचं हळूच काय उचलते असं त्यांना दिसलं असतं का नाही. तिला का माती घेते वे आपल्यावर, चल 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 पोरा बघू. हां त्याला सरीत काढला असता नका हे वय. हां पण ते दोघं या निरापेक्ष भावनेनं म्हणत होते. आणि मग त्या बापानं साधूला सांगितलं की महाराज माझ्या पंजानं आज्यानं बापानं मला मी पोराला एक गोष्ट सांगितली. या मातीत जे श्रमानं उगवल ना ते आपलं, श्रमाचं आणि घामाचं ना ते आपलं, फुकाचं ते लोकाचं म्हणजे आमचं नाही, ते घेऊन जा. त्या आजीनं मला गोष्ट सांगितली आणि मी त्या गोष्टीप्रमाणे वाचत आलो. मला हा गोष्ट सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. भ्रष्टाचारानं आपला देश अगदी पोखरला आहे. मुठभर माती जाळली ना रे तर त्यातले विषाणू मरणार नाहीये, किंवा ओंजळवर पाणी तापून त्यातले विषाणू मरणार नाहीत, इतकी भ्रष्ट आपली भूमी झालेली. पण मित्रांनो आपण आपल्यापासून थोडीशी सुरुवात करूया. इब्राहिम बाबा नावाचा एक साधू संत होता. तो एका जंगलातनं निघाला, स्वतःचा खंदील त्याने घेतला होता. मागे शिष्यगण होते आणि ते शिष्य सांगत होते की बाबा अंधकार आहे, आषाढातल्या काळ्या किती अमावस्याचा अंधार आहे. म्हणले कुठं जाणार तुम्ही. नाही म्हणले माझ्या पावला पोरता मी उजेड केला आहे बघ, मी जाऊ शकतो, तुम्ही या माझ्या मागं. तसं या काळ्या कुट्ट आषाढातल्या अमावस्येच्या अंधाराला तुम्ही आपल्या कंदिलाच्या प्रकाशानं दूर करू शकता. भ्रष्टाचार दूर होईल आणि सामान्य माणूस सुखानं जगायला सुरुवात करील. मला इथं बोलवलं, तुमच्याशी हितगुज करण्यात मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पाटणे सर, गायकवाड सर यांचे आभार मानतो आणि पुन्हा सर्वांचे आभार मानून भाषण थांबवतो. धन्यवाद.